राज्यातील राजकीय वातावरण तापलंय आणि असं असताना दुसरीकडे सूर्याचा प्रकोप देखील बघायला मिळतोय। राज्यावर सूर्य कोपल्याचं चित्र आहे, कारण बहुतांश जिल्ह्यांमध्ये सूर्याचा प्रकोप बघायला मिळतोय। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा 40 अंशांच्याही वर गेलाय, तर यवतमाळ जिल्ह्यातल्या तापमानाचा पारा 43 अंशांवरती पोहोचलाय। नागपूरचं तापमान 41 अंशांच्या वर आहे, तिकडे पुण्यात देखील पारा 40 अंशांच्या जवळ आहे, तर कोल्हापूरचं तापमान 38 अंशांच्या वर गेलंय। तर कुठल्या जिल्ह्यात किती तापमान आहे आपण बघूयात ग्राफिक्स मध्ये। नागपूरमध्ये 41 अंश, कोल्हापुरात 38 अंश, पुण्यात 39 अंश इतकं तापमान नोंदवलं जातंय। तर उन्हापासून बचाव करण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी आपण ते देखील ग्राफिक्स मध्ये बघूयात। पाणी जास्त प्यायला हवं, दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं। जास्त अंगमेहनतीचं काम टाळायला हवं। अल्कोहोल घेणं टाळावं। अति महत्त्वाचं काम असेल तरच दुपारी घराबाहेर पडा। सूर्यप्रकाशापासून बचावासाठी छत्री, स्कार्फ किंवा टोपी वापरा। अचानक थंड तापमानातून गरम तापमानात जाऊ नका। तर वर्ध्यातून आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। पुण्यातून सचिन जाधव, कोल्हापूरमधून रणजित माजगावकर हे देखील जोडले गेलेले आहेत। आपण बघतोय पराग, वर्ध्यामध्ये देखील तापमानाचा पारा जो आहे तो वाढतोय। सध्या त्या ठिकाणची परिस्थिती किती आहे, तापमान किती आहे आणि घराबाहेर नेमकं वातावरण काय आहे? नक्कीच सध्या राजकीय वातावरण ज्या पद्धतीने तापलं आहे त्याच पद्धतीने जे आहे उष्णतेचे लाटाही सध्या आपल्याला अनुभवायला मिळते आहे। विदर्भातील तापमान सरासरी 40च्या वर गेलेलं आहे। मी आज वर्ध्यात आहे। वर्ध्यात आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास जे होतं 41.4 तापमान नोंदवल्या गेलेलं आहे। त्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात जे आहे उष्णतेची लाट असल्यामुळे लोक आहे थंड पेय घेण्याकडे त्यांचा कल जास्त असतो। थंड पेय घेऊन जे आहे त्याच पद्धतीने सावलीत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। अशा पद्धतीचं वातावरण सध्या विदर्भात अनुभवायला मिळते आहे। अनेक ठिकाणी जे आहे उन्हाचे चटके जे आहे दिवसा जाणवायला लागले, त्यामुळे लोक लवकरात लवकर आपलं काम करून जे आहे घराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असतात। त्यामुळे जे आहे जास्तीत जास्त प्रमाणात थंड पेय पिणे, सावलीचा उपयोग करणे, दुपट्टा बांधण्याची जी पद्धत खास करून विदर्भामध्ये पाहायला मिळते ती सुद्धा आपल्याला पाहताना दिसून येत आहे। लोक काळजी घेत असली तरी उष्णता लहर जे आहे उष्ण तापमानाचा झटका मात्र लोकांना सहन करावा लागत आहे। निश्चितच पराग, तापमान वाढलेलं आहे। धन्यवाद या सर्व माहितीसाठी। अगदी काही वेळासाठी थांबवते। पुण्यातून सचिन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। तर विदर्भातली परिस्थिती तर सचिन आपण बघितलेली आहे। पुण्यात नेमका तापमानाचा पारा कसा आहे, रस्त्यांवरती देखील शुकशुकाट सध्या बघायला मिळतोय। सजल, खरं तर पुणे तिथं काय ऊन आहे असं म्हटलं जातं। आता पुण्यात आता ऊन ही काही कमी नाही आहे। पुण्यातल्या अलका टॉकीज चौकामध्ये सध्या मी उभा आहे, ज्या ठिकाणी खरं तर मोठा रहदारीचा हा भाग आहे। मोठी रहदारी अलका टॉकीजमध्ये असते। त्याच रस्त्यावरती आत्ता आपल्याला वाहनाची जर खरं तर रहदारी पाहिली तर खूप कमी प्रमाणात आहे। गेल्या आठवडाभरापासून पुण्यातल्या पारा जो आहे तो 40च्या वर 2 वेळेस जवळपास 42 पर्यंत तापमान जे आहे ते गेलेलं आहे। आणि साहजिकच यामुळे पुणेकर बाहेर पडताना दुपारच्या वेळेस 12 ते 4च्या वेळेपर्यंत बाहेर पडत नाही आहेत। त्यामुळे रस्त्यावरची रहदारी साहजिकच कमी दिसते। अनेक रस्त्यांवरती वाहनांची संख्या कमी आहे। पुणेकर बाहेर पडताना उन्हापासून काळजी घेत आहेत आणि काळजी घेत असताना खरं तर डोक्यावर टोपी असेल किंवा तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडत आहेत। जे तापमान आजचं जर पाहिलं तर जवळपास 39.5 म्हणतात ते 40च्या जवळ आहे। आणि साहजिकच पुण्यात एवढं तापमान जे आहे ते गेले काही वर्षापासून वाढताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि साहजिकच उन्हाचा फटका जो आहे तो पुणेकरांनाही बसतोय। त्यामुळं तज्ज्ञांकडून उन्हाच्या संदर्भातल्या अनेक ज्या टिप्स ज्या आहेत त्या पुणेकरांना दिल्या जात आहेत। दुपारच्या वेळेस बाहेर पडू नका किंवा बाहेर पडताना काळजी घ्या। थंड पाणी असेल किंवा थंड पेय असतील ते घ्या, कारण या ठिकाणचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढतं आहे पुण्यात। आणि साहजिकच रस्त्यावरची रहदारी अशा प्रकारची खूप कमी प्रमाणात आपल्याला। सचिन, अगदी काही वेळासाठी थांबवते। कोल्हापूरमधून आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रणजित, आपण बघतोय सूर्याचा प्रकोप जो आहे तो वाढलेला आहे। शीतपेयांच्या दुकानावरती मोठी गर्दी बघायला मिळते। काय कोल्हापूरमधली परिस्थिती आहे? खरं तर उन्हाचा तडाखा मला सुद्धा सोसवत नाहीये।
त्यामुळे दिवसातून किमान 3-4 वेळा मी अशा पद्धतीनं ताक पित असतो. मी सध्या कोल्हापुरातल्या RTO परिसरात आहे आणि या परिसरामध्ये आपण बघू शकता की नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये शीतपेयांचा आनंद घेण्यासाठी, उन्हापासून वाचण्यासाठी, ताक, सोलकढी आणि लस्सी पिण्यासाठी RTO चौकामध्ये येताना आपल्याला दिसतात. कोल्हापुरात 38 डिग्री सेल्सिअस वातावरण आहे. त्यामुळं कोल्हापूरकर दुपारी उन्हात बाहेर पडायला सहसा तयार होत नाहीत. टोपी, मफलर किंवा रुमाल बांधूनच ते विविध कामांसाठी सध्या बाहेर पडताना दिसत आहेत आणि उन्हापासून वाचण्यासाठी ते ताक आणि दह्याचा जास्तीत जास्त आपल्या शरीरामध्ये वापर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. कोल्हापूर शहराच्या ठिकठिकाणी अनेक ताकाचे असे स्टॉल्स आहेत. आमचे मित्र राजाभाऊ हे अनेक वर्षे या ठिकाणी ताक विक्रीचा व्यवसाय करतात. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर नागरिक ताक पिण्यासाठी येत असतात. कोल्हापूरचा पारा जरी 38 वाढला असला तरी याचा परिणाम आपल्यावर कुठल्या पद्धतीनं होऊ नये यासाठी थंड पेयाचा वापर सध्या कोल्हापूरकर करताना दिसत आहेत. निश्चितच धन्यवाद रणजित, धन्यवाद सचिन आणि पराग दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी.